चांगली सुरुवात म्हणजे अर्ध काम पूर्ण होणे अशी म्हण आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारी हा केवळ कॅलेंडर बदल नाही, तर तो तुमच्या जीवनाचा नवीन ऊर्जा आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार वर्षाच्या पहिल्या दिवशी केलेल्या चुका तुमच्या पुढील संपूर्ण वर्षावर परिणाम करू शकतात. श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जर तुम्हाला 2026 हे वर्ष आनंद, समृद्धी आणि यश घेऊन यावे असे वाटत असेल, तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही काय टाळावे? न्यू इयर 2026 म्हणजेच पहिल्या दिवशी काय करायचे ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. वर्ष आनंदाचे जाईल, नक्कीच जाऊ शकेल. वर्षाच्या पहिल्या दिवशी घरातील वातावरण शांत आणि आल्हाददायक असले पाहिजे. ह्या दिवशी कोणाशीही वाद घालणे टाळा. असे मानले जाते की पहिल्या दिवशी ताण संपूर्ण वर्षभर मानसिक अशांततेचे बीज घेऊन येऊ शकतो. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा देखील वाढू शकते. वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पैसे उधार घेऊ नयेत किंवा उधार देऊ पण नयेत. असे केल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ह्या दिवशी बचत आणि गुंतवणुकीवर नक्कीच तुम्ही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पूर्णपणे सात्विक राहिले पाहिजे आणि तामसिक अन्न टाळले पाहिजे. म्हणून तुम्ही नक्कीच सांगते मी, तुम्ही मांसाहार करत असणार तर अजिबात करू नका. त्या दिवशी आपण गोडधोड खाऊन आणि आपला पहिल्या दिवसाची सुरुवात ही छान पद्धतीने केली गेली पाहिजे. 1 जानेवारी 2026 रोजी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. सूर्योदयानंतर झोपल्याने आळस वाढतो असे मानले जाते की वर्षाच्या पहिल्या दिवशी आळशी असलेले लोक वर्षभर त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष करतील. नवीन वर्षाच्या सकाळी घराचा प्रत्येक कोपरा प्रकाशाने भरलेला असावा. घराचा कोणताही भाग अंधारात ठेवू नका आणि कचरा किंवा गोंधळ साधू देऊ नका. मुख्य प्रवेशद्वारावर विशेषतः अंधारात ठेवणे किंवा देवी लक्ष्मीला आगमनात अडथळा येऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमचं मुख्य दार नक्कीच तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी सजावट करून आणि मुख्य दरवाजावरती रांगोळी काढून किंवा मग त्या ठिकाणी तुमचा खूप अंधार येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दिवाही लावू शकतात किंवा लाईट तुम्ही राहू द्या. दिवाळीची सुरुवात धार्मिक स्थळाला भेट देऊन किंवा घरातल्या मंदिरातला दिवा लावून करा. तुमच्या पालकांचे आणि मोठ्यांचे पाय स्पर्श करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढेल. वर्षभरातील तुमची ध्येय डायरीत लिहून ठेवा. हे तुम्ही मकर संक्रांतीला, एकादशीला शुभयोग जाणून घेऊ शकतात आणि त्या दिवशी आज एकादशी आहे. तुम्ही तर एकादशीच्या दिवशी दान पुण्य करणेही तुम्ही भाग्य ठरू शकतं. म्हणून तुम्हाला आज जमलं नसेल तर उद्या तुम्ही दान पुण्यही करू शकतात. म्हणजे कोणालाही गोरगरिबांना दान द्या, म्हणजेच तेव्हा त्यांनाही आनंद येऊ शकतो. म्हणून तुम्ही नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात आणि ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तुम्ही नवीन वर्षाला नक्कीच आवर्जून करा. आणि तुम्हाला मी अजून सांगते की नवीन वर्षाची सुरुवात ही तुम्ही स्वामी भक्ताने किंवा स्वामी भक्तीने चालू करा. सगळे स्वामी भक्त स्वामी सेवा तर नक्कीच करतात, पण तुम्हाला आवर्जून सांगते की तुम्ही ह्या वर्षी पूर्ण वर्षभर मी स्वामी महाराजांची दुसरी कोणतीही सेवा नसेल, तुमच्याकडनं होणार नसेल, पण महाराजांची नित्यसेवा, स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं नित्यनियमाने तुम्हाला रोज 1, 2, 3 आज जर पठण केलं, म्हणजे तुम्ही उद्या तर चालू केलं तर दुसऱ्या दिवशी आपल्या 4, 5, 6 करून असं आपल्याला नित्यपठणाने महाराजांच्या सेवा करायची आहे. महाराजांच्या मार्गात राहा. महाराज तुम्हाला हे वर्ष भरभरून सुख, आनंद आणि समृद्धीचं राहील हे तर नक्कीच आहे. पण नक्कीच मठात, मंदिरात तुम्ही नक्कीच जाऊन महाराजांचं दर्शन घ्या. तुम्हाला आत्मिक समाधान नक्कीच मिळणार आहे. ह्या गोष्टी करून का तुमच्या घरात खूप धन दौलत येते असं नाही, पण आपल्याला आपल्या घरात तुम्ही नक्कीच प्रसन्न वातावरण ठेवलं तर तुमच्या घरातले सगळे दोष कमी होतात आणि नक्कीच तुमच्या घरात
सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, लक्ष्मी येत असते. म्हणून तुम्ही तर उद्यापासून नक्कीच नित्यनियमाने नक्कीच आवर्जून जे सांगितलं आहे ते नक्कीच माझे सगळे स्वामी भक्त करतील आणि ज्यांनीही हा व्हिडिओ बघितला तेही करतील. आवर्जून करा, नक्की करा. नवीन वर्षाची तुम्हाला नक्कीच आनंदमय वर्ष जाणार आहे. तुमच्या घरात नक्कीच स्वामी चरणी मागते की तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी येईल, ही नक्कीच मी महाराजांकडे मागेल. आणि माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना सगळ्यांना जोही माझा व्हिडिओ बघेल त्यांना हे वर्ष खूप छान जावो अशी नक्कीच विनंती करेल. तर आजचा व्हिडिओ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.